आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नागपूरमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली तर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा आहे। हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, नागपूरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली। नागपूरमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय, विजांचा कडकडाट देखील सुरू आहे तर सकल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाने जो अलर्ट दिला होता त्या अलर्टच्या नुसार आता शहरामध्ये पाऊस कोसळतोय, शहराच्या आजूबाजूच्या परिसरात देखील पाऊस कोसळतोय। योगेश वांजले, आपण मला सांगा किमान किती वाजतापासून हा पाऊस चालू झालेला आहे आणि सध्याची स्थिती आहे ती कशा प्रकारची आहे? 5 वाजल्यापासून जास्त जोराचा पाऊस चालू आहे आणि आमच्याकडे नाला ओव्हरफ्लो झालेला असल्यामुळे सगळ्या घरात पाणी गेलेलं आहे। हानिकारक होऊ शकते असं नाही आहे, पण शेतीसाठी जी आवश्यकता आहे, आपल्या ग्रामीणच्या लोकांना पावसाची आवश्यकता आहे, त्यामुळे पावसाला पण खुशी आहे। जोरात आला चांगला, पण काही हानिकारी होईल पण तेवढं चालू शकते। पाऊस एवढं जोरात आल्यापासून आपल्याला ओव्हरफ्लो होते, सगळे नाले ओव्हरफ्लो झालेले आहे, लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे। हे परिस्थिती झालेली आहे, पण त्याच्यातून लोकांनी सावध राहावं हेच माझी इच्छा आहे। रात्री पाऊस 1:30 वाजतापासून सुरू आहे, आता सकाळी वाढलेला आहे। लोकांच्या घरी पाणी झालं, पाणी झालं, वातावरण आता काही चांगलं नाही शकत। जर असं पाऊस आणखी वाढत राहिला तर हानिकारक ठरू शकतो का? हो, हानिकारक ठरू शकतो।